थँक्यू सो मच संदीप सर. वन्स अगेन गुड आफ्टरनून ऑल व्ह्युअर्स. सर्वांचे या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय शरदत्ता भांडे स्मृती चषक 2026 हे दमदार आणि दिमागदार पर्व, ज्या पर्वावरती सर्वांना गर्व आहे अशी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. याच देही याची डोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा, याच्यासाठी केला होता अट्टा असं की हा दिवस गोड व्हावा. तो दिवस कुठल्या संघाचा गोड होईल? 10 संघ इन ॲक्शन मध्ये मात्र 10 संघांपैकी एक संघ 9 संघांचा गाशा गुंडाळून आज टेबल टॉप करेल. मात्र तो संघ असेल कुठला हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. एकीकडे वेळोली, दुसरीकडे ठेळे असे दोन नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. ओपनिंग पेअर वैभव आणि सचिन. यावेळेस मिसिट, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफचा फिल्डर, डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट, फलंदाज बाद, पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम ठेळे संघाला फलंदाज वैभवच्या खेळीचा अंत. वैभव बॅक टू दी पवेलियन. सचिनच्या खेळीचा अंत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, दुसऱ्या बॉलवरती विकेट. फलंदाज सचिन बॅक टू दी पवेलियन. ठेळे संघाला पहिला धक्का बसतोय. ज्या धक्क्याची नितांत गरज होती तो धक्का मिळवून दिलाय. ब्रेक थ्रूची नितांत गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आणि आता ठेळे संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती नदीमला आपण पाहू शकतो. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच मिड विकेट. डीप मध्ये एक खेळाडू, लॉंग ऑफ मध्ये, इनसाइड द सर्कल मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. मिड ऑन मध्ये फिल्डर, एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये, एक खेळाडू मिड विकेट मध्ये. आउटसाइड द सर्कल बाउंड्री लाईनची पेट्रोलिंग करत असताना आता नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती नकुल पाहायला मिळतील. नकुलला या मॅच मध्ये पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे, कारण अर्ली विकेट मिळालाय. टॉप ऑर्डरला आलेला एक फलंदाज परास्त झाल्यानंतर आता नकुल तिसऱ्या क्रमांकावर. यावेळेस चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आमचे अतुलदादा भांडे साहेब. स्वतःचा विचार केला तर एक राजकीय क्षेत्रामधील फार मोठं नाव आहे, उद्योजक आणि समाजसेवक आहेत अतुलदादा भांडे साहेब. आणि त्यांच्या सुपीक संकल्पनेमधून आपल्याला ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय, भिंगरी स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेला, पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज, बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा 4 धावेंसाठी दमदार चौकार. आदरणीय विकीदादा हुमने सरांना आम्ही पाहू शकतो, जे आमच्या ऑफिशियल गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये हसरा चेहरा जो नेहमी करतो घाव गहरा, असे आमचे विकी हुमने सर चॉकलेट बॉय आहेत. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, फिल्डरच्या अगदी बाजूने कडक स्ट्रोक, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सडक पे कडक बेधडक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला, 4 धावेंसाठी चौकार. गुड स्ट्रोक, कडक स्ट्रोक होता, सडक पे कडक बेधडक स्ट्रोक होता कडक, आणि मिळतील धावा 4. बॉल सीमा पार, मिळतील चौकाराचा 4. धावसंख्या 9 या आकड्यावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. स्लोवर गतीचा बॉल हाताळला गेला होता नदीपच्या वतीने. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट बॉलने षटकाची सांगता होती. पहिल्या षटकाचा वाजवी गेस समाप्त होतोय. ठेळे संघाची धावसंख्या पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. ऑफिशियल गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्ही विकी सरांना पाहतोय. विकी सर म्हणजे खऱ्या अर्थानं चॉकलेट बॉय, हसरा चेहरा जो नेहमी करतो घाव घेरा. एक स्मार्ट, डॅशिंग आणि डायनामिक असे आमचे विकी सर. जितका चांगला चेहरा तितकेच चांगले असे गुणलेखक, तितकीच सुंदर अशी हँडरायटिंग. त्यांचं देखील कौतुक करेल. आमचे नितीन दादा अंधाडे साहेब म्हणजे साऊथ के सुपरस्टार. खऱ्या अर्थानं मूषक अशा असाव्या याचा मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे अशा असाव्या, कारण जबरदस्त डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, रुबाबदार पर्सनॅलिटी. चला विनिंग टीमचे कॅप्टन प्लीज आपण लॉर्ड्सच्या कार्यक्रमासाठी यायचं आहे. विनिंग टीमचे कॅप्टन प्लीज लॉर्ड्सच्या कार्यक्रमासाठी या. सरलांबे, मोर्या बॉईज सरलांबे.
शिवशक्ती क्रिकेट संघ तुते टीम स्वर्गीय शरद भांडे स्मृती सापगाव टीम. चला टॉस आपल्या लॉटसाठी यायचं ही विनंती असेल. आणि ओम साई हिव चारी संघ शिवशक्ती तुते स्वर्गीय शरद भांडे स्मृती सापगाव, त्यानंतर ओम शक्ती हिव आणि टीम मोर्याबाई सरलांबे. चारी संघांचे कॅप्टन प्लीज लॉटसाठी यायचे विनंती असेल. बॉलिंग ट्रॅकवरती वैभव पाहायला मिळत आहेत. वैभवच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती आली आहे जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती 10 ऑन द बोर्ड. त्यावेळेस स्ट्रोक अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पलीकडे बॅक टू बॅक हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज नकुलच्या बॅट मधून. बॉल सीमा रेषा पलीकडे चौकार. शिवशक्ती क्रिकेट संघ तुते ओम साई हिव स्वर्गीय शरद दादा भांडे स्मृती सापगाव आणि टीम अजून मोर्याबाई सरलांबे. सरलांबे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. हिव तुते आणि सापगाव संघाचे देखील कॅप्टन आहेत. हिव आणि तुते दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज लॉटसाठी उपस्थिती दाखवायची आहे. मैदानावरती हा बॉल येस बायशी आली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 15 पाहायला मिळतील. आमचे गायकवाड साहेब देखील आम्हाला समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत असताना पाहायला मिळतील. आदरणीय अभिषेकजी गायकवाड साहेब हे देखील साऊथ के सुपरस्टार आहेत. बाहुबली गायकवाड साहेब यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. हेल्थ इज वेल्थ असे आमचे अभिषेक दादा. फार चांगली मॅनेजमेंट त्यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आमचे अतुल दादा असतील, आमचे कैलास दादा असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही गोष्टीची कमी नाही याची जबाबदारी अभिषेक दादाने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. अभिषेक दादाचं देखील मी कौतुक करेल. मात्र कौतुक इथे फिल्डरचं करणं गरजेचं आहे. विकेट्स होत असताना पतन फलंदाज बाद होतील हा मोठा धक्का बसतोय. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर. वैभवच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय बॅटिंग करत असताना दुसऱ्या टीमने. बघा तुते संघ तुम्हाला आम्ही अनाउन्समेंट केली आहे. कोणी उपस्थित नाही. आम्ही आता करतोय. जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. तुम्ही आले असाल तर या. आपण त्वरित लॉर्ड्स देखील उडवू. यावेळेस ऑन साइडला मिस इट. बॉल हवे मध्ये डाऊन द बॉल फिल्डर कॅच कंप्लीट. पहिला बॉल आणि पहिला बॉल फेस करत असताना फलंदाज प्रशांतच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय तिसरा. बॅटिंग करत असताना टीमने फलंदाज प्रशांत. बॅक टू दी पवेलियन. ओम साई क्रिकेट संघ ही आपल्याला बाय मिळाली. अभिनंदन. मोर्याबाई सरलांबे विपक्ष. शिवशक्ती दुते पहिली मॅच असेल. लगेच टॉस साठी यायचंय. सापगाव आणि विनिंग टीम अशी दुसरी मॅच. चला लॉट्स टॉस साठी लगेच बोलवणार आहोत आपण. सरलांबे आणि शिवशक्ती दुते. चला दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी या. मैदानावरती आलाय एक जबरदस्त डॅशिंग खेळाडू रोहन ठाकरे.
स्वतः अधिकारी आहेत, अभियंता आहेत, इंजिनियर आहेत आणि गावासाठी खेळायची त्यांना संधी मिळाली आहे. मैदानावरती चांगला खेळ त्यांच्या वतीने देखील महत्त्वाचा असणार आहे. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं देखील समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय जो मात्र 15 या आकड्यावर 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल जे मात्र दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 15. गणेश 11 गंगा रोड आयोजित स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ खासदार चषक 2026 देखणं रुबाबदार पर्व आपण सर्वजण अनुभवणार आहात. 15 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीमध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 50,000 रुपये व आकर्षक चषक पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय 15,000 रुपये व आकर्षक आणि चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये व आकर्षक चषक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्वरित आपण समालोचन कक्ष प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत. त्यासमवेत आपल्या जोडले जातील संदीप सर. टॉस कुठे मंडपावरती कॉईन नाही मंडपाच्यावर. शिवशक्ती स्पोर्ट्स तुझ्या टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. लगेच आपण ही बातमी घेऊन जाऊया समाजोग कक्षामध्ये जिथं आवाज ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा प्रसन्न चव्हाण सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. संपूर्ण या षटकाचा विचार केला तर मागील षटकामध्ये 2 महत्त्वाचे विकेट कॅरी झाले. पहिल्या 3 बॉलवरती 6, मात्र 3 बॉलवर नंतर संपूर्णपणाने वर्चस्व गाजवत असताना वैभव आपल्याला पाहायला मिळाले. आता या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलने केली होती. कमबॅक करत असताना 2 धावा बनवल्या गेल्या फलंदाज नकुलच्या वतीने 3 चौकार आलेत. एक डबल देखील पाहायला मिळते. नकुलला कमबॅक करणं देखील गरजेचं आहे. कमबॅक होईल काय पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. धावसंख्या फलकावरती 17 धावा पाहायला मिळतात. कशी कामगिरी असेल पाहणं देखील इंटरेस्टिंग यावेळेस फलंदाजांच्या वतीने. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. डॉट बॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वाईट साठी असेल. फेअर डिलिव्हरी, इझी डिसिजन आणि अगदी परफेक्ट डिसिजन. फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 3 बॉलचा खेळ झालाय आणि 2 धावा खर्च होत असताना पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी मैदानावरती झाली आहे. टीम वेहळोली संघाच्या वतीने ठेळे संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. ऑन साइड अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मिस्टेक झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश संपादित केलंय. या छोट्या चुका टाळणं गरजेचं आहे. मैदानावरती ही जर चूक टाळली असती 1 धाव, तो प्रेशर मैदानावरती क्रिएट झाला असता. आता 2 धावा आल्या. थोडासा मनोबल डाऊन झाला असेल फिल्डिंग टीमचा, कारण मिस्टेक झाली आहे. डोक्यावरती हात फिल्डरने ठेवलाय. माहिती आहे मिस्टेक होतीये. इथे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलक पाहायला मिळेल जे मात्र 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारची कामगिरी असेल पाहणं इंटरेस्टिंग आहे. शेवटचा बॉल. फलक पाहायला मिळेल 19 या आकड्यावर. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त इनटू द स्लॉट, गोइंग आउट ऑफ द प्लॉट, इनटू द आर्क अँड गोइंग आउट ऑफ द पार्क. हा जबरदस्त स्ट्रोक फलंदाज नकुलच्या बॅट मधून निघाला. अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडेला तोफेचा गोळा. षटकार. सिक्सरच्या साथीने धावफलक जाईल पुढे. 25 धावा फलकावरती पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल विचार केला तर इंडिव्हिज्युअल 24 धाव्यांवरती एकटा नकुल खेळतोय. म्हणजे नकुलने या मॅच मध्ये किल्ला लढवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
मात्र असं म्हटलं जातं की साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. टुगेदर ईच अचीव मोर. प्रत्येक खेळाडूच्या वतीने चांगली कामगिरी करणं देखील तितकंच महत्वाचं असतं. बॉलिंग ट्रॅकवरती सागर आपल्याला पाहायला मिळतील. सागरच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. षट क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ रोहन स्ट्रायकिंग एंडवरती असतील. रोहनचा विचार केला तर क्रिकेटचा फार दांडगा अनुभव या खेळाडूकडे, तरी देखील आता कामाचा थोडासा लोड असतो त्यामुळे प्रॅक्टिस करायला जमत नाही. मात्र मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. हा खेळाडू, या खेळाडूसोबत अनेक मॅचेस मी खेळलोय त्यामुळे मला माहिती आहे या खेळाडूचा कॅलिबर. ॲज अ क्लासमेट अनेक सारे मॅचेस आम्ही खेळलेत आणि दोघांनी मॅचेस जिंकवलेत. माझा बॉलिंग पार्टनर होता हा. यावेळेस विकेट, बॅटची एज, कीपर अप्रतिम कीपिंग करतायत. आय थिंक नदीम होते आणि विकेटचं पतन होतोय. फलंदाज होतील बाद. 1 मोर विकेट डाऊन. बॅटर रोहनच्या खेळीचा अंत. रोहन बाद होत आहेत. कमबॅक करावं लागेल टीम ठिळे संघाला. बॅकफुटवरती संपूर्णपणे या मॅचमध्ये एकटा नकुल किल्ला लढवतोय. आता जो बॅटर येईल त्याला एकच गोष्ट करायची आहे की स्ट्रायकिंग एंडवरती नकुलला आणणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नवीन बॅटर अमोल 6व्या क्रमांकावरती 4 खेळाडू बाद झाल्यानंतर टॉप ऑर्डर संपूर्णपणाने परास्त झाला. त्यानंतर मिडल ऑर्डर ती देखील एक्सपोज झाली आहे. आता मैदानावरती फिनिशर्सला सुरुवात झाली आहे. 2 फिनिशर बाद झाल्यानंतर आता टेल सुरुवात होईल आणि शेवटचं षटक आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 चेंडूंवरती अमोलला एकच कामगिरी करायची आहे की नकुलला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती ठेवणं गरजेचं आहे. तशी कामगिरी त्यांच्या वतीने होईल काय पाहणं इंटरेस्टिंग. नकुलच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळतोय. मिसिट, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर असतील. कॅच झाली ड्रॉप आणि आता दुसरी धाव खेळणारच नाहीये नकुल. ही चूक आहे विकेट. आता ही चूक फार महागात पडू शकते. का? कारण स्ट्रायकिंग एंडवरती जो खेळाडू आलाय तो रेड आउट फॉर्म मध्ये. त्याच खेळाडूने या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करून दिलंय समोरचं म्हणजे ठिले संघाला, आणि तुमच्या आणि पराभवाच्या मध्ये अंतर हाच खेळाडू बनलाय. कॅच पेक्षा जी स्ट्राईक चेंज झाली आहे ना ती महत्वाची असते. या छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या असतात. जर कॅच पकडली असती, नवीन खेळाडू मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती आला असता. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कधी कधी असं होतं की प्रेशर इतका होतो की प्रेशरमध्ये रनआउटची देखील विकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेमध्ये, कॅच कंप्लीट केली आहे. मोठा मासा गळायला लागलाय. या मॅचची विकेट गोल्डन जी कॅरी झाली आहे. फलंदाज नकुलच्या खेळीचा अंत. नकुल बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का बसतोय टीम ठिले संघाला. नवीन बॅटर अभि पाहायला मिळतील. अमोल आणि अभि ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतीये. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, मी मला हॅमर करण्याचा प्रयत्न होता, मिस्टेक झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विकेट जाऊ शकते. येस, विकेट गेली आहे. अभिच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का बसतं बॅटिंग करत असताना टीम ठिळे संघाला. फलंदाज 6वा मैदानाच्या बाहेर. यावेळेस देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन होतो. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम ठिळेला. अजून एक धक्का बसतोय. धावसंख्या फलकावरती फक्त 26 झाली आहे. या षटकामध्ये महत्वाचे 4 विकेट्स या षटकामध्ये गेल्यात, पण विकेट हॅट्रिक झाली नाहीये कारण रनआउटच्या देखील 2 विकेट आहेत.
26 फलकावरती शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल, शेवटचा बॉल. गोलंदाज सज्ज. अशी कामगिरी असेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. आणि गोलंदाज तयार. यावेळी स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर, व्हॉट अ कॅच. कमालीचा झेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. झटका बसलाय. हा 8वा बॅटिंग करत असताना टीम ठिले संघाला. फलंदाज राज ठाकरे बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 26, 27. 27 धाब्यांचं लक्ष असेल. 27 धाब्यांचं लक्ष. फाटला कशा प्रकारे होईल हे पाहणे इंटरेस्टिंग आहे. मात्र पहिले 2 षटक महत्वाचे असणार आहेत. ज्यावेळी षटक क्रमांक 1 ला सुरुवात होईल. दुसऱ्या इनिंगच्या महत्वाचे षटक असतील. दर्शनदादा भोईर साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजे सागर भोईर जे वेळोली गावचे बॅटर आहेत. 3 बॉल 3 सिक्स मारले तर मात्र 1000 रुपीचं कॅश प्राइज. सागर नदी में 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. टीम वेळोलीकडून तर ठिळे संघाकडून आपल्याला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत पाहायला मिळतील. प्रशांतच्या या षटकावरती या मॅचचं संपूर्णपणाने भविष्य अवलंबून आहे. 24 चेंडूंमध्ये विजयासाठी पाहिजेत फक्त आणि फक्त 27 धावा. 27 धावांचं लक्ष. 24 चेंडूंचा खेळ. 24 चेंडू 27 धावा. नॉट अ बिग डील, नॉट अ बॅड टोटल. मैदानावरती अप्रोच कसा असेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम्स शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. दोन्ही टीमला सांगावं लागेल बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे फौलादी, उम्मीदें हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही टीम स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवरती सागर, नदीम नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 घेऊन प्रशांत. मॅचला होतीये या इनिंग क्रमांक 2 ला सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. स्ट्रायकिंग एंडवरती सागर. सागरला 3 बॉल 3 सिक्स साठी दर्शनदादा यांच्याकडून, दर्शनदादा भोईर साहेबांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. फुल टॉस बॉल डाऊन द लेग साइड. बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. स्क्वेअर लेगला चिरून फाडून बेदून बॉल सीमारेषा पलीकडे आलेला पहिल्या बॉलवरती हा सागरच्या बॅटमधून खणखणीत चौकार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती हा चौकार वसूल केलाय.
धावसंख्येची रनअप बॉल वरती पाहायला मिळत होती ती आता लेस दॅन रनअप बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मैदानावरती बघता बघता कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल, जी मात्र दोन धावींच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 6 ऑन द बोर्ड. ज्या प्रकारे झहीर खान लेफ्टी बॉलिंग करतो ना, अगदी रेप्लिका रायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत करत असताना झहीर खान सारखी अगदी बॉलिंग ऍक्शन आहे प्रशांतची, फक्त ते लेफ्टी होते, हे रायटी आहेत. यावेळेस पंचांकडे अपील, जोरदार अपील, फिंगर अप, OUT, विकेटचं पतन, फलंदाज बाद होत आहेत. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम वेळोली संघाला. फलंदाज सागर बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या फलकावरती 6, गडी गमावलाय पहिला आणि हास्तिक पाहायला मिळतील स्ट्रायकिंग इन वरती. लिफ्टी अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच असणारे खेळाडू. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, मिसहिट पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये मिस्टेक झाली आहे स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या वतीने. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा पाहायला मिळतील 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती. एक षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतो, जे मात्र पहिलं. विजयासाठी 27 धाब्यांची आवश्यकता आणि धावसंख्या फलकावरती वेगाने पुढे सरकतीये. स्लोवर 1 ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडेसे फंबल झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. क्लोज कॉल, अतिशय क्लोज कॉल. जर कलेक्शन असतं तर मात्र कदाचित 19-20 19-20 आपल्याला डिसिजन पाहायला मिळाला असता, कारण अतिशय क्लोज होता. थोडंसं चातुर्य दाखवणं गरजेचं होतं. मैदानावरती सिंगल ॲड झाली आहे. धावसंख्या 8. शेवटचा बॉल, षटक क्रमांक पहिलं. 19 बॉल 19 धावींची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण असेल. जबरदस्त गोलंदाजी केली आहे गोलंदाज प्रशांतने. आता दुसऱ्या षटकामध्ये रोहन कशी कामगिरी करेल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग. बॅकफुटला आले, पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सिक्सर. गुड स्ट्रोक बाय बॅट्समन. शेवट गोड करत असताना षटकाचा 14 धावा फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालंय. 3 षटक 13 धाव्यांची आवश्यकता असेल. 3 ओव्हरमध्ये 13-3-13 असं समीकरण. या मॅचचे 3-13 कुठला संघ वाजवेल, कुठल्या संघाचे, हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 3 ओव्हर 13 हे समीकरण पाहायला मिळतोय. अठरा बॉलमध्ये 13 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं हे समीकरण. रोहन पाहायला मिळतील. रोहन ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र सेकंड, अर्थातच दुसरं षटक प्रगती पथावरती. पण सातत्याने पाहिलंय, एक गोष्टीची उल्लेख मी नक्की करेल या बॉल नंतर. यावेळेस व्हाईट बॉल पहिलाच शॉर्ट ऑफ वनचा वापर करण्यात येतोय. ज्यावेळेस एखादा खेळाडू, एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो, त्याचे हातामधले जे आपण पाहू शकतो, हातातले इनर देखील काढणं गरजेचं असतं. हा एक नियम आहे.
आणि तो सहसा कोणाला जास्त माहिती नाही जे बाहेरून बघतात प्रेक्षक, पण हातामधला जो इनर आहे तो काढणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं. तर तुम्ही ओव्हर टाकत आहात तर यावेळेस मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, वेगाने बॉल, मात्र त्याच वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. रोहनच्या विरोधामध्ये फलंदाजचं आक्रमण, नदीमच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त चौकार फलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड, 19 ऑन द बोर्ड, 19 धावा फलकावर. पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते. यावेळेस नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. शॉर्टर बनचा वापर अपिच बॉल अपटी बारचा यूज करण्यात आला होता आणि नो बॉल पाहायला मिळेल. फ्री हिट पुढचा बॉल असेल. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला हॅमर करण्यात आलंय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट होतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 21 धावा, 21 ऑन द बोर्ड. बॉल झाले आतापर्यंत फक्त 2, किंवा 2 बॉलचा खेळ चाललाय आणि 2 बॉलमध्ये 8 धावा खर्च करत असताना गोलंदाज रोहन आपल्याला पाहायला मिळतात. सोळा बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. एक पेशन विजयासाठी असेल. 16 बॉल 6 ची आवश्यकता. पूल केलाय. बॉलला गुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र मैदानावरती आलेली ही सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती. माहिती आपण मॅच जिंकू शकतो आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा विलंब केला जात नाहीये, कुठल्या प्रकारचा रिस्की स्ट्रोक खेळला जात नाहीये. धावा फलक 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील आडव्या पट्ट्याने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. मैदानावरती आली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा, 4 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती हस्तिक पाहायला मिळतील. हस्तिकच्या वतीने तो गोल्डन स्ट्रोक येईल काय पाहणं इंटरेस्टिंग आहे. गोलंदाज तयार. रोहन. यावेळेस यू मिस आहे हिट. फलंदाज बाद होतील. विकेटचं बटन ऑफ स्टिंग उखाडली गेली आहे. चांगली गोलंदाजी गोलंदाज रोहनच्या वतीने. फलंदाज होतील बाद. 4 धाव्यांची आवश्यकता. नवीन बॅटर सूरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सूरजच्या वतीने कसा खेळ असेल ते पाहणं इंटरेस्टिंग आहे, कारण फक्त 4 धाव्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका येईल की सिंगल डबलने मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. फलक पाहायला मिळतो अतिशय वेगाने, प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना. 23 विजयासाठी अजून देखील 4 धाव्यांची आवश्यकता असेल. 13 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता होती. याला डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहू शकतो, जे मात्र दुसऱ्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 13. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9. 2 षटकांमध्ये फलक पाहायला मिळेल, जे मात्र 23 या आकड्यावरती. आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकतो नकुलला. ज्या नकुलने या मॅचमध्ये कुठेतरी असं वाटलं की एकेरी किल्ला लढवला. फक्त इम्प्रेसिव्ह बॅटिंग नकुलनेच केली. त्या व्यतिरिक्त सर्व खेळाडू जे मात्र स्वस्तात बाद झाले, ज्यामध्ये वैभव, सचिन,
प्रशांत, रोहन, अमोल, अभि, राजकरण जवळपास 8 खेळाडू जे मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाले. मात्र त्यानंतर नकुल आला आणि नकुलच्या वतीने जबरदस्त टोळेजंग फटकेबाजी पाहायला मिळाली. इन ऑल 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन जे मात्र नकुलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये 4 एकूण 3 चौकार आणि 1 सिक्सर पाहायला मिळाले. पहिले 3 बॉलवरतीच त्याच्या बॅटमधून आपल्याला जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. नो बॉल नो +1 एकूण 2 धावा फलकावरती होतील 8 आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 25 धावा. आलाय डॉट. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले गेले होते. व्हेरिएशनचा वापर मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र आलाय डॉट. अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. असं वाटतं की फक्त औपचारिकता शेष आहे. मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर संघ थोडासा बॅकफूटवरती देखील पाहायला मिळतोय. टिले संघाच्या गोलंदाज नकुलने जर इथून कमबॅक केलं तर या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण येईल. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो जो मात्र डॉट बॉल आहे. आणि जे आपण पाहू शकतो बॅटर आहेत ते थोडासा बॅकफूटवरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉल नो बॉल वरती सिंगल आली, त्यानंतर 3 बॉल 3 डॉट. नो बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. पुल केलाय. मैदानावरती आलेली ही सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर लेवल 1 धावेची आवश्यकता. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी टीम वेहळोलीला. वेहळोली विपक्ष सापगाव दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. तुते आणि सरलमे संघ आपण मॅच साठी रेडी राहायचंय. यावेळेस फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन, नदीमच्या खेळीचा अंत. तुते संघाने फिल्डिंग घेतली, सो तुते संघ आपण फिल्डिंगच्या दृष्टिकोनातून रेडी राहायचंय विनंती असेल. मैदानावरती जर पाहायला गेलं थोडासा आता या मॅचला डिले होतोय, कारण 2 ते 3 धाव्यांची गरज असताना अतिशय खराब फलंदाजीचा मुजाहिरा पाहायला मिळतोय. खेळे संघाचा कमबॅक होईल काय देखील पाहणे तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. 7 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. फक्त औपचारिकता शेष आहे, ती औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. आता शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 1 धावेची आवश्यकता. ठिळे संघाने कमबॅक करून दिलं. चला 6 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. थोडस वेळ वाचवणं गरजेचं आहे टीम ठिळे. सहा चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन टीम वेळोलीसाठी. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे टीम ठिले. अमोलला आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 1 धावेची आवश्यकता. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. या 2 बॉल वरती एखादी विकेट आली या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. एखादा डॉट बॉल येणं गरजेचं आहे. डॉट बॉल येणंच गरजेचं आहे. 1 धावेची फक्त आवश्यकता आहे. आलाय डॉट. 5 चेंडू 1.
थोडा उशिरा आलाय आणि बॅट्समन धीर देतोय. करेल मी करेल. अजून एक बॉल, 2 बॉल, डॉट बॉल येणं गरजेचं राहणार. एका 2 बॉल डॉट बॉल आले ना मग डगआउट पण चिंतेचं वातावरण असेल डगआउट मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. क्या बात आहे. या मॅच मध्ये ट्विस्ट येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आता डोक्यावरती हात ठेवलंय. डगआउट आता संपूर्णपणाने चिंतित आहे. 4 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 8 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता होती, तिथून ही मॅच काढली. 11 बॉल मध्ये फक्त आणि फक्त मला वाटतंय 2 धावेंची आवश्यकता होती, तिथून ही मॅच आता 4 बॉल वरती 1 वर आली आहे. इथे जरा सामना जिंकला टीम ठिलेने तर मला वाटतं शहापूर नगरीमध्ये हा इतिहास बनेल. यावेळेस मिस्टेक झाली आहे. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल सचिन. कॅच कंप्लीट. आता या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 3 बॉल एका धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल 2 धावेची आवश्यकता होती, आता 3 बॉल एका धावेची आवश्यकता आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. आता वेळोली संघ देखील थोडासा चिंतेमध्ये. धोक्याची घंटा वाजली आहे डगआउट मध्ये आणि आता मैदानावरती 3 बॉल एका धावेची आवश्यकता. मॅच इंटरेस्टिंग झाली आहे. 3 बॉल मध्ये 1. हा बॉल डॉट आला, प्रेशर क्रिएट होईल आणि मात्र मी म्हणेल गोलंदाजांचं कौतुक आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे, मग मागील षटकामध्ये गोलंदाज नकुलच्या वतीने आणि या षटकामध्ये गोलंदाज अमोलच्या वतीने 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाही. एक महत्त्वाचा विकेट देखील कॅरी केलाय. 3 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला अमोल पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज खेतनला आपण बघू शकतो. 3 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 1. 3 बॉल 1 धाव. 11 बॉल मध्ये 2 ची गरज होती, आता 3 बॉल मध्ये 1 ची मॅच आहे. गोलंदाज सज्ज, लेफ्टी बॅटर आहेत, पण डीप मध्ये का राहत आहेत हा मोठा प्रश्न आहे. 3 बॉल 1 विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला फिल्डर क्लोज राहणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस फिल्डर तुमचा 1 पाऊल पुढे ठेवाल, बॅटर त्यावेळेस 1 पाऊल मागे जाईल. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानावरती रनआउटचा प्रयत्न आणि इथे कुठेतरी मिस्टेक पाहायला मिळते. एका धावेची गरज होती. सामना इथे झाला फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय टीम वेळोली संघाने. मात्र घाम फोडला होता टीम ठिळेने. टीम वेळोलीला जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. टीम ठिळे संघाच्या वतीने देखील आपण म्हणणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला. कोण असेल मॅन ऑफ द मॅच हे पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे.